हाय फ्रेंड, नमस्ते. सारिका दादा चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेले आहे. काही मी व्हिडिओ टाकलेले आहे त्यांचे तुम्ही खूप सारे कमेंटमध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत. काही प्रश्न आहेत तुमचे, त्याचे आज मी आन्सर देणार आहे. आणि आज तुम्हाला आणखी गुड न्यूज सांगणार आहे. ती गुड न्यूज अशी आहे की आपले 1K सबस्क्राईब कंप्लीट झालेले आहेत. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. ज्यांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे, आणि ज्यांनी नाही केलं त्यांचे पण, कारण ते पण माझे काही व्हिडिओ पाहत असतात. तर नसेल केलं तर लवकरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करून पुढे घेऊन चला. तर चला मग, आज तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे सांगणार आहे. तर नक्की हा व्हिडिओ संपूर्ण पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आपल्या चॅनलला. तर तुम्ही कुठे राहता हा प्रश्न एक आलता मला. तर मी सध्याला तरी मुंबईला आहे. मुंबईच्या आधी मी दिल्लीला 7 वर्ष राहिलेली ह्यांच्यासोबतच, आणि इथं पण आता त्यांच्यासोबत आलेली आहे. त्यांची बदली झालेली मुंबईला. तर एक 2-4 महिने झालेले आहे मी मुंबईला आलेली, आणि जस्ट नवीनच आहोत मुंबईमध्ये आम्ही. तर आणि दुसरा प्रश्न तो होता, तो म्हणजे तुमच्या घराला किती खर्च आला ताई. आणि त्या घराला आमचा खर्च साधारण, आम्ही जागा घेऊन ते घर बांधलेलं आहे. तर साधारण ह्यांना विचारलं मी, तर यांनी सांगितलं जवळजवळ 40 लाख खर्च झालेला आहे. मग त्या पूर्ण घर जागा घेऊन बांधण्यासाठी, आणि त्यात पूर्ण चॅनल मी कंप्लीट आता 1 वर्ष होत आलेले आहेत काढलेलं आहे. आत्तापर्यंत माझा एकही व्हिडिओ इतका भारी गेला नव्हता, आणि पहिल्यांदाच माझा 10K कंप्लीट झालेला आहे व्हिडिओमध्ये. आणि त्याच व्हिडिओ माझे खूप खूप सबस्क्राईब पण वाढलेले आहेत एका व्हिडिओमुळे. तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. असंच मला सपोर्ट करा, असेच माझे व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. तुम्ही जर सपोर्ट केला तरच मला प्रोत्साहन मिळेल की आणखी छान व्हिडिओ काढायसाठी. तर प्लीज माझ्या चॅनलला पहिला प्रश्न होता, ताई तुम्ही कुठे राहतात. तर मी राहते मुंबईला सध्याला, खारघरला. आणि याच्या आधी मी दिल्लीमध्ये 7 वर्ष होते, तिथंच ह्यांच्यासोबतच होते. आणि आता सध्याला तर मुंबईमध्ये आहे. आणि माझे जे माहेर आहे ते जामखेड, आणि जे सासर आहे ते आष्टी आहे. सासर आणि माहेर जवळजवळच आहे. जे कोणी मराठवाड्यातील असेल तर त्यांना हे नक्की माहीत असेल. तर जामखेड कुठे आहे आणि आष्टी, तर आष्टी हे माझं सासर आहे. आणि पुण्यामध्ये जे घर घेतलेलं आहे ते आम्ही पेरणी फाट्यावरती. हा माझा दुसरा प्रश्न होता, ताई तुम्ही घर कुठे घेतलं. तर पुण्यामध्ये पेरणी फाट्यामध्ये आम्ही घर घेतलेलं आहे. तर पुण्याच्या आसपास राहणाऱ्यांना तर नक्की माहीत असेल पेरणी फाटा कुठे आहे, आणि माझे व्हिडिओ पाहत असेल त्यांना पण माहीतच असेल. तिसरा प्रश्न होता, तर ताई तुमच्या ह्या घराला खर्च किती आला. आणि घर खूप छान आहे, सुंदर आहे. तर हो, सुंदर तर आहेच घर. आणि ह्या घराला खर्च सर्वसाधारणपणे आलेला आहे पूर्ण जागा घेऊन 40 लाख रुपये. कारण मला पण माहीत नव्हतं, मी यांना विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की घराला खर्च किती आलेला आहे. आणि हे घराचा खर्च नाही, तर आमच्या सगळ्यांच्या घरातल्यांची मेहनतीने हे घर बांधलेलं आहे. खूप खूप कष्टाने सगळ्यांनी मिळून बांधलेलं आहे. तर ते घर आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. तर थँक्यू सगळ्यांना एवढं छान प्रश्न विचारल्याबद्दल. असेच तुम्हाला काही आणखी असतील प्रश्न तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न तर नक्की करेल. आणि असंच आपल्या चॅनलला पण नक्की पहिल्यांदा तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. तर चला मग, मला सांगितल्याप्रमाणेच माझे 1K सबस्क्राईब कंप्लीट झालेलेच आहे तुमच्या सपोर्टमुळे. त्याचबरोबर आणखी एक म्हणजे मी जो माझा होम टूर टाकलेला होतं पुण्यातील घराचे, तर त्यामुळे माझ्या व्हिडिओला खूप जास्त सपोर्ट भेटला. 10K कंप्लीट झालेले तिथं, आणि मला खूप खूप आनंद झाला. कारण पहिल्यांदाच माझा 10Kपर्यंत व्हिडिओ गेलेला आहे. सगळे त्याच्या आतमध्येच व्हिडिओ आहेत माझे. तर धन्यवाद सगळ्यांनी सपोर्ट केल्याबद्दल. आणि त्याचबरोबर 1 वर्ष कंप्लीट होणारच आहे माझ्या या यूट्यूब चॅनलला. त्याआधीच माझे 1K कंप्लीट झालेले आहेत. फक्त आपल्याला वॉच टाईम कंप्लीट करायचा आहे. तर प्लीज सगळ्यांनी असा सपोर्ट केल्यानंतर माझा तोही कंप्लीट होऊ शकतो. तर फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे मला. तर आपल्या चॅनलवरती रेसिपींचे किंवा माझे छोटे मोठे ब्लॉग्स वगैरे असतात, माझ्या मुलांचे व्हिडिओ वगैरे असतात. मी माझ्या घरगुती छोटे मोठे व्हिडिओ असतात. तुम्हाला आवडत असेल ते तर नक्की कमेंटमध्ये सांगत जा.
तर मी असे व्हिडिओ टाकत जाईल. रेसिपी पण छोट्या मोठ्या असतात आपल्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला काय पाहायला आवडतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. 2 वर्षापूर्वी मी चॅनल चालू केलेला आणि माझं पूर्ण 1 वर्षानंतर तो चॅनल माहीत नाही कसा आणि डिलीट झाला. त्याच्यानंतर मी हार न म्हणता आणखी दुसरा चॅनल ओपन केला, तो म्हणजे हा. आणि ह्याला पण छान सपोर्ट भेटलेला आहे. 10 महिन्यातच माझे पूर्ण सबस्क्रायबर कंप्लीट होऊन माझे व्हिडिओ पण छान व्ह्यूज आलेले आहेत. फक्त थोडासा वॉच टाईम आहे, तो कंप्लीट झाला म्हणजे आपल्या चॅनल मॉनिटाईज होईल. मॉनिटाईज होण्यासाठी फक्त आणि फक्त तुमची जरूरत आहे. तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आपले छान छान व्हिडिओ येत राहतील. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलला. तर चला मग इथंच धन्यवाद सगळ्यांचे, खूप खूप आभार. आज आहे मुंबईला पाऊस, पहिल्यांदाच आपण आल्यापासून आहे ना पिल्लू. आणि पिल्लूचा पण माझ्या पहिला पाऊस आहे पिल्लूच्या. आणि पिल्लू खूप खुश आहे. आणि आज मम्मा पहिल्याच पावसात भिजून आली. दीदीला सोडवायला गेलते ना मी स्कूलला, त्यामुळे भिजून आली मम्मा. काय करावं आता, सगळी ओली झाली. माझं बाळ घरी होतं त्याच्यामुळे भिजलंच नाही. तुला नेलं असतं तर तू पण भिजला असता. तू पण हां, छान आहे ना बालिश, छान. आवडती तुला, आवडती. श्री, पाऊस चालू आहे ना, बघ किती पाऊस आलाय. बघ मुंबईला एवढा सगळा पाऊस झाला. दीदी आज स्कूलला गेली ना, दीदी स्कूलला गेली आणि मम्मा भिजून आली पावसात दीदीला सोडवायला गेल्यावर. छान आहे ना बारिश.